तन्वी सगळ्यांना सायलीने दिलेल्या वस्तू त्या बॉक्समध्ये टाकायला सांगते. इथे अश्विन, अस्मिता, पूर्णा आजी, कल्पना, प्रताप सगळेजण त्या बॉक्समध्ये सायलीने त्यांना दिलेल्या वस्तू टाकतात. हे सगळं अर्जुन बघतो. तन्वी सांगते की सायलीने तुलाही काहीतरी दिलं असेल ना, ते टाक. तेव्हा विमल हुशार आहे. ती म्हणते सायलीने मला माझी गरज होती तेव्हा तिने मला 6,000 रुपये दिले होते. मग काय ते जर का नोटा असत्या तर त्याही टाकल्या असत्या का तुम्ही? आणि इथे तन्वीचं तोंड बघण्यासारखं होतं. ती म्हणते नाही, पण अजूनही काहीतरी दिलंच असेल ना तुला? तेव्हा ती म्हणते नाही म्हणून. इथे तन्वी विमलला म्हणते किचनमधनं काही ना काहीतरी सामान असेलच ना, ते तिने आणलं असेल. तेव्हा विमल आणि म्हणते हो, त्यांनी वाढदिवसाच्या आधी भाज्या आणल्या होत्या, त्या फ्रीजमध्ये अजून आहेत, त्या पण आणू का मग? इथे तन्वी राग येतो तिला विमलचा आणि ती म्हणते आण. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणते अगं त्या भाज्या पण तू टाकणार आहेस? तेव्हा तन्वी म्हणते त्या आपण गरिबांना देऊ ना पूर्णाजी. इथे सगळेजण हो म्हणतात. तिकडे अर्जुन येतो. कल्पनाला अर्जुन दिसतो. तेव्हा ती पूर्णाजीला म्हणते पूर्णाई, तुम्ही तुमच्या लाडक्या नातवाला सांगा की त्या मुलीचे फोटो त्याच्या मोबाईलमध्ये आहे ते डिलीट करायला आणि त्याचा मोबाईल तन्वीकडे द्यायला, ती डिलीट करेल म्हणून. येथे अर्जुनला राग येतो तन्वीचा, जे काय करते ते. तो त्याच्या आईजवळ येतो, कल्पनाजवळ, आणि म्हणतो हे बघ, मी हे फोटोज मिसेस सायलींचे डिलीट केले म्हणून. सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं, तन्वीलाही आश्चर्य वाटतं. तेव्हा इथे प्रताप म्हणतो बरं झालं तूच स्वतःहून हे केलं, तुला समजलं म्हणून. तर तो म्हणतो मला काहीच समजलं नाही आहे आणि तुम्हाला असं का वाटतं की मला हे सगळ्या गोष्टी पटल्यात म्हणून. तेव्हा तो कल्पनाला म्हणतो तुझ्या या लाडक्या तन्वीला सांग की हे फोटोज तर डिलीट करू शकतो, पण मनातल्या आठवणी त्या कशा डिलीट करणार? आणि सगळेजणच चिंतेत होतात. सगळेजणच असं विचार करत बसतात की ते तर खरं आहे. इथे तन्वीला आपला डाव फसल्याचा जाणवतं आणि अर्जुन तिकडे रागाने तिकडून निघून जातो. इकडे कुसुमताई घाईघाईने बाहेर जाण्यासाठी निघत असते. सायली तिच्यासाठी चहा घेऊन येते. तेव्हा म्हणते कुसुमताई चहा घ्या ना. तेव्हा ती म्हणते आत्ता नको, मला वेळ होतो आहे. तर सायली विचारते कुठे चालली आहेस म्हणून. तेव्हा ती म्हणते एक स्वयंपाकाचं काम आलं आहे, ते जरा त्यांच्याशी बोलून येते म्हणून. आणि ती घाईघाईने बाहेर निघते. इकडे चैतन्य बाहेर उभाच असतो एका चहाच्या टपरीवर. त्याचा फोन येतो कुसुमताईंना आणि कुसुमताई आपला फोन घरीच विसरून जातात. त्यामुळे सायली तो फोन उचलते आणि तिला कळतं की कुसुमताई चैतन्याला भेटतात म्हणून बाहेर टपरीवर चहाच्या. चैतन्य बाहेर वाटच बघत असतो. तेवढ्यातच कुसुमताई धावत 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 येते आणि पडणार असते तेवढ्यात चैतन्य तिला सावरतो, थांबवतो आणि म्हणतो एवढं का घाईने येत आहे तुम्ही, सावकाश पडाल तुम्ही. तेव्हा ती म्हणते नाही, कोणाचंही लक्ष जाऊ नये म्हणून मी आले. इथे चैतन्य म्हणतो तुम्ही मला का बोलवत आहेत ते तर सांगा. तेव्हा इथे कुसुमताई चैतन्याला खरं खरं सांगते की सायलीचंही अर्जुनवर प्रेम आहे म्हणून. हे ऐकून चैतन्य एकदमच खुश होतो. त्याला कळतच नाही आपण कसं रिॲक्ट करायचं. तो म्हणतो मी हे अर्जुनला सांगतो म्हणून निघतो म्हणून. त्यात इथे कुसुमताई त्याला थांबवते आणि म्हणते काय तू वेड्यासारखं वागतोयस, हे त्या व्यक्तीने त्याला सांगितलेलं योग्य नाही का? तेव्हा त्याला कळतं हो हे बरोबर आहे, सायलीनेच अर्जुनला हे सांगितलेलं योग्य आहे, तिसऱ्या व्यक्तीने नाही. तेव्हा इथे चैतन्य विचारतो पण हे तुम्हाला कसं कळलं? तेव्हा कुसुमताई म्हणते हे खूप महिन्यापासून चाललं आहे आणि ती त्यांना सांगण्याचाही प्रयत्न करत होती अर्जुनला, पण ते काही जमलं नाही. हिरवी साडी नेसायची होती. तर चैतन्य म्हणलं हो, अर्जुननी हे सांगायला सांगितलं होतं सायली बहिणीला की त्याला हिरवा रंग आवडतो आणि त्यांनी हे ठरवलेलं की जर का सायली बहिणी हिरवी साडी नेसून आल्या तर त्या पण प्रेम करतायत हे ठरेल म्हणून. तेव्हा पण त्या नेसल्याच नव्हत्या. तेव्हा कुसुम म्हणते अरे कसं नेसेल, तिच्या पत्राला चीर पडली होती, ती कशी नेसू शकते, म्हणून तर तिने हिरवे थालपीठ केलं होतं ना पालकाचं. तेव्हा तो म्हणतो अरे चा, हे तर कळलंच नव्हतं, म्हणजे हे साई नव्हती काय? तर कुसुमताई म्हणते हो, पण ते कधी त्या दोघांनी व्यक्तच केलं नाही. ह्यांचं प्रेम आंधळ नाही, मुख्य आहे, एकमेकांशी काही बोलतच नाही. इथे चैतन्य आणि कुसुमताई हेच सगळ्यात चर्चा करत असतात. तर ते ठरवतात आता या दोघांनी म्हणून त्या दोघांना जवळ आणायचं. इथे ह्याच सगळ्या गोष्टी चालू असतात आणि ते ठरवतात आपण दोघं मिळून काही ना काहीतरी असं युक्ती करायची की ते दोघं जवळ येतील आणि एकमेकांवर आपलं प्रेम आहे हे व्यक्त करतील. हेच सगळं बोलत असताना तिकडे सायली येते आणि कुसुमचं लक्ष जातं. इथे सायली त्यांच्या जवळ येते आणि म्हणते कुसुमताई तू इथे काय करतेस आणि चैतन्य भाऊजी तुम्ही? तेव्हा चैतन्य सावरून घेतो आणि म्हणतो हो हो, मी कुसुमताईला भेटायला आलो होतो. तेव्हा
सायली म्हणते, मला कुसुमताईच्या मोबाईलवर तुमचा कॉल आला म्हणून मला कळलं. तेव्हा चैतन्य सावरून घेतो आणि म्हणतो, हो माझं एक काम होतं म्हणून मी कुसुमताईला भेटायला आलो होतो. इथे कुसुम पण सावरून घेते आणि म्हणते, हो हो. इकडे मधुभाऊ या दोघीजणी घरी नाही आहेत म्हणून चिंतेत असतात. जेव्हा कुसुम आणि सायली घरी येतात तेव्हा मधुभाऊ म्हणतात, कुठे गेला होतात म्हणून. इथे सायली सांगत होते की बाहेर म्हणून. तेवढ्यात कुसुम सावरून घेते आणि म्हणते, आम्ही देवळात गेलो होतो. सायली कुसुमताईकडे बघते. इथे मधुभाऊ म्हणतात, आपल्याला कोर्टात जायचं ना, केस आहे म्हणून. इथे सायली म्हणते, मी आलेच तोंडावर पाणी मारून. तेव्हा मधुभाऊ म्हणतात, तू नाही यायचं, तू घरीच राहा म्हणून, मी आणि कुसुमच जाऊ म्हणून. इथे सायली मधुभाऊंना पदोपदी समजवण्याचा प्रयत्न करत असते की मलाही येऊन द्या, मी अर्जुनशी नाही बोलणार, नाही भेटणार त्यांना म्हणून. पण मधुभाऊ ऐकत नाही. ते म्हणतात, तिकडे तो येणारच कोर्टात आणि तो परत तुम्ही एकमेकांना भेटणार. तेव्हा ती म्हणते, नाही होणार, मी नाही बघणार, मी तुम्हाला वचन देते म्हणून. पण मधुभाऊ काही ऐकत नाहीत. ते म्हणतात, कुसुम चल म्हणून. इथे कुसुमही सांगत असते मधुभाऊंना की एवढं कठोर नका वागू तिच्याशी. पण ते काही ऐकत नाहीत. ते कुसुमला सांगतात, चल म्हणून. इथे सायली रडत असते, सांगते की मला येऊन द्या प्लीज, मला बघायचं आहे की जोशी वकील कसे लढतात म्हणून. ते चांगले वकील नाही आहेत. पण इथे मधुभाऊ काय ऐकत नाही. ते कुसुमला घेऊन बाहेर पडतात आणि मधुभाऊ सायलीला आतमध्ये ठेवून बाहेरून कुलूप लावतात दरवाजाला. इथे कुसुम म्हणते, असं नका करू, तुम्ही कुलूप नका लावू, मी तिला सांगते की येऊ नकोस म्हणून, पण असं कुलूप बाहेरून लावू नका. पण मधुभाऊ काय ऐकत नाहीत. ते आपला हे का काय सोडत नाहीत. इथे ते म्हणतात, चल म्हणून. कुसुम आणि मधुभाऊ निघतात. इकडे सायली त्या दोघांनाही खिडकीतून जाताना बघते आणि खूप रडत असते. सायलीला समजत नाही आपण काय करावं म्हणून. पण मधुभाऊ काय तिचं ऐकायला तयार नसतात. तिकडे अर्जुन असेल म्हणून तिला सायलीला तिकडे नेत नाही आहेत. कुसुमताई जाताना खिडकीतूनच सायलीला म्हणते, ठीक आहे मी निघते म्हणून. आणि इथे सायली रडत बसते. तिला कळत नाही आपण काय करावं आता. इकडे सुभेदारांकडे सगळेजणच नाश्त्याला बसलेले असतात आणि सगळेजणच उदास असतात. इथे तन्वी म्हणते, या अर्जुननी एक डायलॉग काय मारला आणि सगळेजण परत साड झालेत. मी एवढं मेहनत केलेली पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. म्हणून ती एक युक्ती करते. ती म्हणते, मी गाडो बनायला तयार आहे म्हणून. इकडे कोणालाच काही कळत नाही. कल्पना म्हणते, अगं आपण असं का बोलतीयस. ती म्हणते, आपण गेम खेळतो ना. तेव्हा कल्पना म्हणतो, आपण काही गेम खेळत नाही आहोत. अश्विन लगेच म्हणतो, ती आपल्याला आई हसवण्याचा प्रयत्न करते त्यामुळे ती अशी बोलते. अश्विनला खूपच पुळका आला तन्वीचा. आणि इथे सगळेजण परत विचार करायला बसतात. अर्जुन आपल्या रूममध्ये कोर्टात जाण्यासाठी तयार होऊन चैतन्याची वाट बघत असतो. पण चैतन्य कुठे गेला हे त्याला काही कळत नाही. तो तर कुसुमला भेटायला गेलेला असतो, कुसुमताईंनी बोलवलं असतं म्हणून. इथे तो वाट बघत असतो आणि बोलत असतो की तिकडे सायली येऊन माझी वाट बघत असतील, मला जायला हवं. पण हा चैतन्य कुठे राहिला आहे काही कळत नाही आहे. इथे तो चिंतेत असतो की सायली येऊन तिकडे वाट बघतील आणि मीच अजून पोचलो नाही आहे. तेवढ्यातच तिकडे धावत धावत चैतन्य येतो. अर्जुन विचारतो की तू एवढा उशीर का केलास, कुठे होतास. तेव्हा तो म्हणतो, माझं एक महत्त्वाचं काम होतं. त्याच्या तोंडी येतं की आपण हे सांगूया की सायली वहिनीचं तुझ्यावर खूप प्रेम आहे म्हणून. पण जसं कुसुमने आणि त्यांनी ठरवलेलं असतं तो बोलत नाही. तो म्हणतो, चल आपल्याला जायचं आहे ना. इथे अर्जुन म्हणतो, अरे मिसेस सायली तिकडे वाट बघत असतील रे माझ्या, चल ना लवकर. तो म्हणतो, हो हो चल चल आपण जाऊया तिकडे, आता तुम्ही भेटाल म्हणून. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो आणि मी त्यांच्याशी बोलणार. इथे हे ऐकल्यावर चैतन्य एकदम डचकतो. तो म्हणतो, अरे तिथे मधुभाऊ पण असतील, तेव्हा तू असं काही करू नकोस जेणेकरून त्यांना राग येईल, कारण ते आता तुमच्या लव्ह स्टोरीमध्ये विलन आहेत. तेव्हा तू असं काही कर जेणेकरून मधुभाऊ आपला राग सोडतील आणि स्वतःच सायली वहिनीला तुझ्याबद्दल सांगतील आणि तुझ्याकडे पाठवतील. तो म्हणतो, हो. चैतन्य म्हणतो, अशी काहीतरी युक्ती कर. आणि इथे अर्जुन विचार करत बसतो.